गुड मॉर्निंग एव्हरीवन. माय सेल्फ राठोड अतुल. मी नर्सिंग स्टुडंट जिजामाता नर्सिंग कॉलेज लातूर येथून मी शिक्षण घेत आहे. तरी मी काही सिस्टम वाईज क्वेश्चन काढलेले आहेत. फर्स्ट इयर ॲनाटॉमीबद्दल मी तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणार आहे. मी सिस्टम वाईज काही क्वेश्चन काढलेत आणि त्यामध्ये तुम्हाला मराठीतून माहिती सांगणार आहे. तर मी माझा फर्स्ट क्वेश्चन असा आहे की राईट द मेनोपॉज इन डिटेल. म्हणजे मासिक पाळीबद्दल आपल्याला मासिक पाळी थांबल्याबद्दल आपल्याला काही माहिती सांगायची आहे. ती आपण मराठीतून जाणून घेऊतात ती कसं आहे. तर त्याचं आपण नंतर बघा की मेनोपॉज हे स्त्रियांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा पर्व आहे. हे तर तुम्हाला माहितीच आहे. मेनोपॉज हा स्त्रियांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा पर्व आहे किंवा एक महत्त्वाची चांगली गोष्ट आहे. मेनोपॉज म्हणजे मासिक पाळी थांबणे. काय मासिक पाळी थांबणे, मेन्स्ट्रुअल सायकल थांबणे. नंतर रजोनिवृत्ती, स्त्रीबीज ग्रंथी वाढत्या वयानुसार काम करणे बंद होते. यामध्ये मेनोपॉजमध्ये रजोनिवृत्ती म्हणजे ओव्हरी वाढत्या वयानुसार काम करणे बंद करते. त्यामध्ये शरीरातील कारण की ते कशामुळे तर आपल्या शरीरातील हार्मोन असंतुलन होते. कसे होते तर असंतुलन होते. हार्मोन असंतुलन झाल्यामुळे आपल्याला मेनोपॉज होऊ शकतो. तसेच नंतर सर्वसाधारण वयाच्या ह्या कोणत्या वयापर्यंत होऊ शकते, किती वयाच्या पुढे होऊ शकते, मेनोपॉज हा किती वयाच्या नंतर होऊ शकतो हे जाणून घेऊ. आपण सर्वसाधारणपणे वयाच्या 45 ते 50 वर्षाच्या दरम्यान स्त्रीला मासिक पाळी येणे कायमचे बंद होते. 45 ते 50 वर्षापर्यंत मासिक पाळीचा चक्र बंद होते. तर नंतर अजून जाणून घेऊया. यालाच आपण मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती असे म्हणू शकतो. मेनोपॉजला आपण काय म्हणू शकतो तर मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती अशी म्हणू शकतो. वयाच्या 40व्या वर्षानंतर पिट्युटरी ग्रंथी 2 हार्मोन सिक्रेट करते. ते तर कोणते स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि ल्युटिनायझिंग हार्मोन हे 2 हार्मोन स्त्रावांना ओव्हरीकडून पहिल्यासारखा प्रतिसाद मिळू शकत नाही. कोणते हार्मोन तर स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि ल्युटिनायझिंग हार्मोन हे 2 हार्मोनला पहिल्यासारखा ओव्हरीकडून प्रतिसाद मिळू शकत नाही. त्यामुळे पण मेनोपॉज होऊ शकतो. यामुळे ह्या 2 हार्मोनची कमतरता असल्यामुळे यामध्ये ओव्हुलेशनला अनियमित होते. ओव्हुलेशन अनियमित होऊन जाते. याचा परिणाम मासिक पाळीवर होतो व ते अनियमित येते. हळूहळू ओव्हुलेशन बंद होतं. कसं होतं ओव्हुलेशन बंद होतं तेव्हा मासिक पाळी येणे पण बंद होते. तर नंतर मासिक पाळी होण्या अगोदर 1 ते 2 वर्ष पाळी अनियमित येऊ लागते. मासिक पाळी 45 ते 50व्या वर्षाच्या अगोदर मासिक पाळी बंद होणार असेल तर त्या 2 वर्षा अगोदर मासिक पाळी अनियमित येऊ लागते. नंतर त्याच्या अजून काय कारण आहे तर अंगावरून जाण्याचे प्रमाण कमी होते. मेनोपॉजमध्ये अंगावरून जाण्याचे 45 ते 50 वर्षानंतर अंगावरचे जाण्याचे प्रमाण कमी होते. नंतर अगदी यामध्ये देखील स्त्री प्रेग्नेंट राहू शकते, गर्भधारण राहू शकते. तर ते कसं आहे की अगदी क्वचितपणे यावेळी देखील गर्भधारण राहू शकते. तर ते कसे कारण ओव्हुलेशन चालू असतो बरोबर. ओव्हुलेशनमध्ये आपण गर्भधारण राहू शकते पण क्वचितपणे यामध्ये गर्भधारण राहू शकते. तुम्ही मिस्टेक करू नका. क्वचितपणे या वयामध्ये देखील गर्भधारण राहू शकते हे लक्षात ठेवा. नंतर यामध्ये काही आपल्या तक्रारी उद्भवू शकतात. तर म्हणजे शरीरामध्ये हार्मोनची कमतरता असल्यामुळे आपल्या शरीरात काही तक्रारी उद्भवतात. तर त्या कोणत्या आपण जाणून घेऊया. तर यामध्ये चेहरा लालबुंद होतो. फर्स्ट कॉज म्हणजे चेहरा लालबुंद होतो. तसेच वाफा आल्यासारखे, अंगातून वाफा आल्यासारखे वाटते. चेहरा वाफा आल्यासारखे वाटते. नंतर घाम येतो, भरभरून घाम येतो आपल्याला. तसेच अंगातून गरम वाफा निघते. तर छातीत धडधडणे म्हणजे ब्लड प्रेशर जास्त वाढतो. तसेच नंतर झोप न येणे, स्तनांमध्ये बदल होणे, स्त्रियांच्या स्तनांमध्ये बदल होणे या गोष्टी. नंतर जननेंद्रियामध्ये बदल होणे स्त्रियांच्या. नंतर भीती वाटणे, भीती वाटणे, चिडचिडपणा या गोष्टी ह्या कारणाचा आपण स्त्रियांमध्ये बदल झालेला दिसून येतो आपल्याला. तर नंतर स्त्रीमध्ये हे बदल झालेले दिसते.
नंतर काही आपल्या शरीरातील इतर संस्थांमध्ये बदल होते, स्त्रियाच्या इतर संस्थांमध्ये बदल होते. तर ते बदल कोणते कोणते तर आपण जाणून घेऊ. तर पहिला बदल असा आहे की रक्तदाब वाढतो, आपल्या शरीरात रक्तदाब वाढतो, ब्लड प्रेशर इन्क्रीज होतो. नंतर दुसरा कॉज काय आहे, मधुमेह, साखर. आपल्या शरीरामध्ये ब्लडमध्ये साखरेचं प्रमाण जास्त झाल्याने आपल्याला मधुमेह दिसून येतो. नंतर डोकेदुखी, हेडॅक आहे, डोकेदुखी होऊ शकते. नंतर पायदुखी, कंबरदुखी, कमी दिसणे, कमी ऐकू येणे या तक्रारीचा भर पडतो. तर मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला कसा वाटला आणि मी म्हणजे माझी टीचिंग कशी वाटली तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण की ही डिटेल समजा मित्र आणि भगिनींना पोहोचवून त्यांची मदत होईल. धन्यवाद, थँक्यू. असंच प्रेम राहू द्या.